अकोटमधील एमआयएमच्या 5ही नगरसेवकांवर आता कारवाई होणार आहे, कारण पक्षानं 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आपल्यावरती कारवाई का करू नये, एमआयएम कडून खुलासाही मागण्यात आलाय। पक्षाच्या परवानगीविना भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाला पाठिंबा दिला होता। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या सहकारी वर्षा मोरे सध्या आपल्यासोबत आहे। वर्षा, अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली होती आणि याची चर्चा संबंध महाराष्ट्रात झाली आणि आता एमआयएम कडून सुद्धा खुलासा मागण्यात आलाय। पक्षाकडून 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, काय माहिती आहे? सिद्धेश, याआधी सुद्धा एमआयएम आणि भाजपमध्ये युती झाल्याच्या बातम्या ज्या आहे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या होत्या। त्यानंतर जे आहे भाजपचे आमदार जे आहे भारसाखळे त्यांना एक कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। मात्र त्यानंतर जे आहे एमआयएमने जे आहे 5ही नगरसेवक यांनी त्यांच्यामधून नाव काढून घेतले होते आणि आता जे आहे एमआयएमच्या 5ही नगरसेवकांवर कारवाईचा बडगा आता उगारण्यात आला आहे। त्यांना सुद्धा पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस जी आहे बजावण्यात आली आहे। आज जे आहे भाजपच्या नेत्याचा जो मुलगा आहे जितेंद्र बराठिया यांना एमआयएम कडून यांची जी आहे निवड झाली आहे। एमआयएमच्या 5ही नगरसेवकांनी भाजपचे नेते आणि माजी नगराध्यक्ष जे आहे रामचंद्र बरेठिया यांच्या मुलाला नगरसेवक पदासाठी समर्थन दिल्याच्या बातमीवर सुद्धा शिक्कामोर्तब झाला आहे। आणि यावर जे आहे आधी जे आहे बरेठिया हे आमच्या पक्षाचेच नाही असं जे आहे आमदार भारसाखळे यांनी निष्ठून सांगितलं होतं। त्यानंतर जे आहे त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात भारसाखळे आणि भाजपच्या संबंधित जे आहे ते व्हायरल झाले होते आणि आज जे आहे समर्थन दिल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे। नक्कीच, धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।